future. Let's start with the new journey now. Okay. So let me introduce myself first. Myself, Professor Sagar Kaude. Basically, I am from Electrical Engineering Department. I am playing role as Innovation Ambassador in our institute. And today we are going to deal with one of the important topic. As you are dealing with the first year, at the beginning of your first year, you must know something. So that is why we have selected this topic. That is nothing but journey. Yes, innovation. होगा. Interactive असलं पाहिजे. मी पण बोलतोय, तुम्ही पण बोललं पाहिजे. Okay. So it is innovation journey, a guide for students. Okay. So let me know what is journey. Journey म्हणजे ना शब्दाचा अर्थ विचारला. Journey means what? We have to start from a point, then we have to travel from that point to another point, and while traveling from point A to point A to B, there may be some another points. Let's consider A1, A2, A3. Then finally you are going to reach towards the B point. बरोबर. म्हणजे इथून आपल्याला जर समजा सोलापूरला जायचं असेल, we have to travel from Sweregate to bus stand. बस पासून मग मोहोळ असं करत झालं. So it is a lengthy process, no? लगेच होणार आहे का गोष्ट? No. So that is why we are going to call it as a journey. Okay? In similar way, we are going to consider the journey of innovation now. So let's deal with the concept of innovation first. Okay? So understand innovation. Why innovation matters for the future success. साधं सोपी गोष्ट आहे. काय म्हणलं? फ्युचर सक्सेस साठी इनोव्हेशन काय मॅटर करणार? असं कोण आहे का मला फ्युचर मध्ये सक्सेस नको काय का नाही ना? सगळ्यांना सक्सेस पाहिजे. ते कन्सिडर द डेफिनेशन ऑफ सक्सेस ना. सक्सेसची डेफिनेशन काय असते? कोण सांगतो? Who will tell me? What is the definition of success? तुमच्या दृष्टीने काय तर असेल ना व्याख्या सक्सेसची. Yes? What is the definition of success? अरे सक्सेसची व्याख्या काय आहे? सक्सेस म्हणजे यश म्हणून आता. हा, what is the definition of success? अरे हा मॅडम हा. When we achieve our dreams. Okay, when we achieve our dreams, it is considered as a success. Okay. अजून कोण? Hard work plus patience is equal to success. Okay. अजून एक डेफिनेशन सांगा कोणतरी. Then we will move towards that point. From boy side. Who will take? अरे सांगा. जर लॉटरी काढावं लागेल बघा, कोणाचा तरी एक नंबर घ्यावा लागेल किंवा कोणाला तर काहीतरी असं विचारलं. हा असं आहे किती? 28. रोल नंबर कसं स्टार्ट आहे? मुलींचे आहेत का मुलांचे आहेत? मिक्स आहेत. पण 28 कोण आहे? रोल नंबर 28. मॅडम तुम्हाला एक बॉयज म्हणून रोल नंबर सेट करायचा होता. येस, कुठलंही सांगा. तुम्हाला माहिती आहे, मला माहित नाही, मला पण माहित नाही. कुठलंही सांगा. 28 into 2 किती होतं? 50? 56 कोण? मुलगाच आहे का? लक फॅक्टर तुमच्याकडे फार स्ट्रॉंग आहे. तुम्ही एक नंबर सांगा, तुम्ही एक नंबर सांगा. बस नंबर सांगा. नाही, आपल्याला पॉइंट कव्हर करायचे. थोडं फास्ट येतं तर बरं. फास्ट प्लीज. एनी 18 18. ओके. Who is 118?
18 नंबर, रोड नंबर 18. हा, नाईस. तुमच्या दृष्टीने व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस? मेहनत न करता अचीव्ह झालं तर सक्सेस म्हणायचं नाही, मिळत नाही असं थोडीच. काही गोष्टी अशा आहेत ना ते आपल्याला असं समजतं, त्याला सक्सेस म्हणणार का? लक फॅक्टर असतो. तुमच्या दृष्टीने सक्सेस इज इक्वल टू अजून एक नंबर. हा, हो सांगा. हो 60. हा 60 is 60. हा हा सर प्लीज. हा काय तर असेल की व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस? अनएबल टू. हा काय? अचीवमेंट. Planned achievement to destination is equal to success. चल बस. So we will deal with this point also. Success means what? आता मी सेशन कंप्लीट करतो. इट इज ऑल्सो वर्क ऑफ सक्सेस. बरोबर. मला एखादा पॉइंट कळत नाही and I am going to learn that point in detail. We can consider. It is also considered success. मला रेसेस मध्ये वेळ जाऊन जेवण करायचं. इट इज ऑल्सो कन्सिडर्ड एज अ सक्सेस. yes or no? आता फ्युचर सक्सेस हे काय? फ्युचर तर ऑटोमॅटिकली जन्माला आले म्हणजे ते तिथपर्यंत पोहोचणार आहे अप टू डेट. त्याला फ्युचर आहे. आता फ्युचर सक्सेस म्हणजे काय ते आपल्याला डिफाइन करू. yes or no? ओके. फ्युचर सक्सेस आणि इनोव्हेशन ह्या दोन गोष्टी इंजिनियरला फार मॅटर होतात. गेटिंग माय पॉइंट ऑर नॉट? yes or no? का करतात? का करतात? We have two concepts. First concept is innovation. Second concept is application of innovation. Okay? पण थोडंसं काम कर. जे शब्द ते डोक्यात गेलं पाहिजे या दृष्टीने जाऊ. फर्स्ट इज इनोव्हेशन, सेकंड इज ऍप्लिकेशन ऑफ इनोव्हेशन. आता मी हे स्मार्ट बोर्ड यूज करतो. इट मीन्स व्हॉट? मी काय करतो? आय एम डीलिंग विथ द ऍप्लिकेशन ऑफ इनोव्हेशन. yes or no? आणि ज्यांनी तयार केलं त्यांनी कशाशी डील केलं? इनोव्हेशन सोबत. बरोबर आहे. सो ऍज अ इंजिनियर इफ यू वॉन्ट टू bright your future, if you wish to have a success in future, आता त्याची डेफिनेशन थोडीशी वेगळी असू शकते त्याच्या दृष्टीने. You have to deal with the concept of innovation. बरोबर. आता इनोव्हेशन म्हणजे काय? खाली एक इक्वेशन दिले बघा. इनोव्हेशन इज इक्वल टू क्रिएटिव्हिटी प्लस इम्प्लिमेंटेशन प्लस व्हॅल्यू. yes or no? The term creativity means what? Yes, the term creativity means what? Huh? Yes? Creativity means what? Creativity. Huh? काहीतरी एखादी गोष्ट नव्या पद्धतीने करणे म्हणजे पण क्रिएटिव्हिटी असू शकते. Yes or no? म्हणजे आज असं जेवतो उद्या असं जेवलं काय क्रिएटिव्हिटी झाली. yes or no? आता इनिशियल कंडिशनला at initial stage of innovation it consider the innovation of bulb. थॉमस अल्वा एडिसन यांनी जवळपास 9 म्हणजे किती 999 प्रयोग केले and he gets failed. So he applied his creative mind up to 999 times and he got the success at the time of 1000 and then he invented this bulb first light. बरोबर आहे. बरोबर आहे. जर माझ्या क्रिएटिव्ह माइंडच नाहीये, मला करायचं काहीच करायचं नाहीये असं जर असेल तर ते बल्बच्या शोध लागला असता काय? आपण अजून अंधारात बसलो असतो. बरोबर आहे. साधी सिंपल गोष्ट आहे की आपल्याला काय तर करायचं आहे and it should have a proper direction is considered as a creativity. साधं सोपं. नेक्स्ट पॉइंट इज what? Implementation.
मी फक्त डोक्यात घेऊनच चालतोय, मला असं करायचं, मी असं करू शकतो, मी तसं करू शकतो, आणि त्याच्यावर काय इम्प्लिमेंटेशन करत बट इट्स पॉसिबल. त्याचा उपयोग आहे का? नाही ना. ते आपल्याला म्हणतात खायला पुलाव म्हणतो का उपयोग आहे का त्याचा? सो यू हॅव टू डील विथ क्रिएटिव्हिटी प्लस इम्प्लिमेंटेशन. मला काय तर विचार आलं, मला क्रिएटिव्ह माइंडसेट आले, मला ईव्हीएम मध्ये काय तर हे पॉइंट मला सापडले, मी करू शकतो, आणि यू स्टार्टेड विथ द इम्प्लिमेंटेशन. आणि एका स्टेजला तुम्ही पोहोचता की यू गेट द सक्सेस देअर. सक्सेस म्हणजे काय? तुम्ही जे ठरवलं ते तुम्हाला मिळाले. आता काही जण डेफिनेशन सांगितलं त्याप्रमाणे. Either it may be in easy way, either it may be by struggling, whatever it may be. आणि सगळं झाल्यानंतर त्याला काहीतरी एक व्हॅल्यू आली पाहिजे, त्याला काहीतरी किंमत आली पाहिजे. बरोबर आहे का? म्हणजे ते आपण अण्णछत्रमध्ये भंडारामध्ये केले, फुकट खाल्ले, त्याला काय व्हॅल्यू राहते का? नाही. ज्यावेळेस वी पे फॉर इट त्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू राहते. त्यावेळेस ताकद काय ठेवत नाही, सगळं बुजून. So we can consider the innovation is equal to creativity, implementation and value. Getting my point or not? Creativity, implementation and it should have some value. युनिसेफने बल्बचा शोध लावला, मार्केटमध्ये काढलं, त्याला काहीच मिळत नाही, तो पैसे राहिला का उपयोग? ना. आता अजून एक थोडस पुढे जाऊ, वन स्टेप अहेड. इनोव्हेशन कडे सुरू करते. आता इनोव्हेशन म्हणजे काय? अजून थोडस पॉलिश करू त्या गोष्टी. इनोव्हेशन म्हणजे काय? एखादी गोष्ट नव्याने करणे म्हणजे इनोव्हेशन का? मोबाईलचा शोध लागला, इनोव्हेशन आहे ना? आहे का नाही? तुमच्या दृष्टीने इनोव्हेशन काय? आता पुढची स्टेजला जाऊ आपण. हे सोडा डेफिनेशन. पुढे काय द्यायचं आपल्याला? The thing is existing and we are adding some values. म्हणजे काय? इनिशियली फर्स्ट लाईट बल्ब होता. बल्ब कसा होता आपला 100चा गोळा, 200चा गोळा. आपण काय केलं? त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन केली, काहीतरी क्रिएटिव्हिटी केली, आणि त्याला काय केलं आपण? वी हॅव कन्व्हर्टेड इट इनटू द फॉर्म ऑफ एलईडी. आपण इनोव्हेशन आहे का नाही? आहे का नाही? म्हणजे इफ सपोज द थिंग इज available in present and we are polishing it for the better way. Initially what happens? This bulb consumes more electricity. 200 watt, 100 watt. इलेक्ट्रिक किती घेतो? 3 वॅट, 5 वॅट, 10 वॅट, 12 वॅट, 40 वॅट ला येते. बरोबर? So consumption of 200 watts, 200 वॅट कुठं? consumption of 40 वॅट कुठं? So this is considered as innovation. हे पण एक innovation. लक्षात आहे का? म्हणजे काय सांगायचं मला की इफ सपोज द थिंग इज इन प्रेझेंट, इट इज अवेलेबल अँड वी आर पॉलिशिंग इट फॉर द बेटर वे, फॉर द बेटर यूज, इट इज ऑल्सो कंसिडर्ड एज इनोव्हेशन. ओके, शुड वी प्रोसीड? नेक्स्ट पॉइंट बघू आपण आता काय करू. की कन्सेप्ट्स ऑफ इनोव्हेशन, अंडरस्टँडिंग द टाइप्स ऑफ इनोव्हेशन. इनोव्हेशनचे बेसिकली 3 टाइप आहेत ना. काय? फर्स्ट टाइप इज इन्क्रिमेंटल इनोव्हेशन. इन्क्रिमेंटल म्हणजे काय? त्याच्यामध्ये सतत प्रगती होत राहते. इट मीन्स ऑफ मोबाईल फोन दिस इज बेस्ट एक्झाम्पल ऑफ इन्क्रिमेंटल इनोव्हेशन. आधी मोबाईल कसला होता? मोठा होता, बरोबर, एकदम मोठा होता इनिशियल स्टेज मध्ये. त्याच्यावर बटन असायची, अँटेना असायचा. त्याच्यामध्ये थोडंसं पॉलिशिंग करत गेलो आपण, त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करत गेलो, अँड नाउ वी आर गोइंग टू यूज द स्मार्टफोन्स. येस ऑर नो? Then next one is disruptive innovation. Disruptive innovation म्हणजे काय? एखादा असं काहीतरी आहे का ते सगळं सिस्टीम हरवून टाकतं. म्हणजे कसं? AI. गुड, नाईस. म्हणजे कळतंय आपल्याला काहीतरी. हा, अजून मशीन लर्निंग आहे का नाही? रोबोटिक्स, इलेक्ट्रिकल व्हेहिकल टेक्नॉलॉजी. हे काय? डिस्क्रिप्टिव्ह. सगळं हरवून टाकलं, सिस्टीमच हरवली. AI आलं, सगळं सिस्टीम आली. चॅट जीपीटी आलं, सगळं सिस्टीम आली. प्रोग्राम म्हणजे जॉब जाणार म्हणून. नंतर जिम नाही आलं का नाही? ते एअरटेलचं काय काय राहील अजून एक
हा काय तर आलं म्हणजे असं काय तर काय झालं ना हिने काय केलं असं सिस्टीम बनवली ना दिस इज नथिंग बट डिस्क्रिप्टिव्ह इनोव्हेशन आणि ते रॅडिकल इनोव्हेशन रॅडिकल इनोव्हेशन काय करतं लेट अस द एक्झाम्पल ऑफ पीवी ट्रान्सफॉर्मेशन करतं जे जर समजा एखादी सिस्टीम एक्झिस्टिंग मध्ये तर आपण ट्रान्सफॉर्म करतोय ऍप्लिकेशन्स आहे ना ईव्हीचं मला इलेक्ट्रिसिटी जनरेशन इनिशियली व्हॉट वी आर गोइंग टू डू we are going to burn the coal, we are going to run the turbine, we are going to run the generator, then and then only it is possible to generate the electricity. But nowadays we are going to use the solar panels. बरोबर आहे त्याला सबस्टिट्यूट आलो ना that substitute is nothing but the radical innovation. Example ने समजून घेऊ आपण आपल्या अंडरस्टँडिंग इझी होईल. So how many types are there? First type is second, third. One more time. First type is second, third. बोला आपल्याकडे किती स्कोप आहे ना किती प्रकारचे इनोव्हेशन करू शकतो चल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट काय टायटल होतं नेक्स्ट पॉइंटचा आपला द इनोव्हेशन माइंडसेट आता म्हणल्याप्रमाणे माइंडसेट असं पाहिजे इफ आवर माइंडसेट इज नॉट दॅट मच प्रॉपर वे then it is impossible to do the innovation. कसं असलं पाहिजे द फर्स्ट पॉइंट क्रिएटिव्हिटी इज इसेन्शियल फॉर जनरेटिंग युनिक आयडियाज क्रिएटिव्हिटी पाहिजे क्रिएटिव्हिटी म्हणजे आपण बोललो आता फक्त एखाद्याला चांगलं चित्र काढता येत इट ऑल्सो वन काइंड ऑफ क्रिएटिव्हिटी एखाद्याला सर्किट डिबगिंग चांगलं जमते इट इज ऑल्सो वन काइंड ऑफ क्रिएटिव्हिटी आता ह्याला इम्प्रूव्ह कसं करायचं त्याला इम्प्रूव्ह कसं करायचं विल टेल त्याला आपल्याला क्रिएटिव्हिटी आता माझ्यात कायच क्रिएटिव्हिटी असं समजा आणि मला ती क्रिएटिव्हिटी माइंडसेट डिझाइन करायचं क्रिएट करायचं हाऊ इट इज पॉसिबल कसं करू शकतो हा द व्हेरी फर्स्ट पॉइंट इज ऑब्झर्वेशन yes or no the very first point is observation you must observe each and everything इंजिनियर म्हणतो त्याला ऑब्झर्व करता आलं पाहिजे बरोबर देन फाइंड आउट द प्रॉब्लेम्स देयर काय तर प्रॉब्लेम असणार आहे इथं आता वय स्टँड आपलं बसत नव्हतं काय तर प्रॉब्लेम आला मग काय केलं की खिशातून काहीतरी काढलं त्यात बसवलं जी पण क्रिएटिव्हिटी आहे so this is nothing but the creativity mindset so that is why we must have the nature of observation प्रत्येक and each and everything you should observe in keenly you have to observe प्रत्येक गोष्ट तुम्हाला नीट ऑब्झर्व करता आली पाहिजे बरोबर आता मी ऑब्झर्वेशन काय केलं क्लासमध्ये आल्याला तुम्ही काहीतरी बसले होते त्याच्या पुढचं ऑब्झर्वेशन होतं काय जण म्हणत होते काय चाललंय काय काही जण थोडंसं वेगळं चालवत होतं काही जण ड्रेसिंग सेन्स वेगळा असेल काही जण टाय खाली इथं पर्यंत घातलंय काही जणांनी फोल्ड केलं ऑब्झर्वेशन आहे सो फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू यू कॅन अंडरस्टँड मी त्याच्यामध्ये नव्याने काय करू शकतो बरोबर आहे का हो की नाही आता हेडफोन सुरुवातीला वायरवाले हेडफोन होते हे असले वायर होते ना त्याच्यानंतर काय आलं ब्लूटूथ आलं बरोबर आहे त्याच्यानंतर काय आलं नेक बँड आलं आता काय आलंय पॉड्स आले त्याच्यानंतर काय आलंय आता हा जर समजा मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला बघा पटते का आता मी डिसाइड केलंय हाँ तो ओके 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 सॉरी फॉर डिस्टर्बन्स आता मी काय म्हणतोय बघा सगळेजण नीट लक्ष द्या आता मी जे काय बोलतोय आणि मी ठरवलंय या मॉब मध्ये मी जे बोलतोय इथून लेफ्टनमध्ये लास्टला एक दोघ जण बसले ना फक्त आवाज त्यांना जायला पाहिजे कोणीही ऐकणार नाही पॉसिबल बघा काय सांगतो मी इथून बोलतोय या पूर्ण मॉब आहे सगळं माझ्या समोर आणि मला फक्त माझा मेसेज जो आहे वोकल मेसेज ट्रान्सफर करायचा आहे टुवर्ड्स दॅट पर्सन पॉसिबल आहे yes or no it is possible माझ्यामध्ये काय तर थॉट आला
आणि हे कुणाला पण कळलं नाही पाहिजे. मी जे मेसेज सांगतो मला काय तर सिक्रेट सांगायचं आहे त्यांना, पण मी आता ट्रॅव्हल करू शकत नाही, त्यांच्याकडे मोबाईल पण नाहीये, काहीच नाही. मला हा मेसेज त्यांना ट्रान्सफर करायचा, व्होकल मेसेज, हे कुणाला कळलं नाही पाहिजे. ओके, अजून थोडंसं ॲडव्हान्स एक्झाम्पल घेतो. लायब्ररीमध्ये बसतो आपण, लेट अस वी आर युटिलायझिंग द व्हॉट वी से डिजिटल लायब्ररी. ओके, आपल्या समोर स्क्रीन आहे, पण मला ऐकायचं, मला हेडफोन घालायचं नाही, मला इच्छा नाही हेडफोन घालायची, आणि मला ते व्हिडिओ जे काय चाललेलं आहे ते ऑडिओ पण ऐकायचं. माझ्या बाजूला एक माणूस बसला पण त्याला पण डिस्टर्ब नाही करायचं, म्हणजे जो काय ऑडिओ आहे तो फक्त मलाच ऐकायला आला पाहिजे. Whether it is possible or not? Yes, it is possible. We have some kind of technologies, we have that kind of creative mindsets. आपल्याकडे pulse width modulation म्हणून टेक्निक आहे. काय करतो आपण? We are going to attach or we are going to merge two frequencies. Let's consider one is audio frequency, one is transmission frequency. Frequency जर समजा आपण वाढवली, ट्रान्समिशन फ्रिक्वेन्सी कुठे इकडे तिकडे जातं ते डायरेक्टच आहे, आणि मी त्याच्यामध्ये काय करतो, हुकर फ्रिक्वेन्सी ऍड करतो. इट मीन्स आय एम गोइंग टू डू द मॉड्युलेशन. मॉड्युलेशन करून तिथे पाठवतो आणि ते काय करतात, डिमॉड्युलेट करतात. डिमॉड्युलेशन झाल्यानंतर काय होणार आहे, ऍज इट इज म्युझिक काय बोलतो ते तुम्हाला ऐकायला जाणार आहे. आणि दिस क्रिएटिव्हिटी तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय, मी बीला असताना ही आयडिया माझ्या डोक्यात आलेली, and we have prepared such kind of equipment. Already it was in what we see, it is present there, but we have improved it and we have prepared such kind of device. That device is known as ultrasonic direct to speaker. तुम्ही Amazonला किंवा Flipkartला गेला तर ultrasonic direct to speaker असं सर्च करा, त्याच्यानंतर माझं नाव टाका, you will get one book there. ते पुस्तक मिळेल तुम्हाला त्या प्रोजेक्टच्या रिलेटेड, सगळे डिटेल आहे त्याच्यामध्ये. 4-4.5 का तर किंमत आहे, त्याची रॉयल्टी थोडेफार फार मिळते मला. सो दिस इज द क्रिएटिव्ह माइंडसेट. लक्षात आहे? चलो, सेकंड पॉइंट इज रिस्क टेकिंग एनकरेजेस एक्सप्लोरेशन बियॉन्ड कन्व्हेन्शनल बाउंड्रीज. रिस्क तर आहेच, रिस्क आहे की नाही? कशी रिस्क आहे, कशाची रिस्क असू शकते? सगळ्यात मोठी रिस्क, यू आर युटिलायझिंग द टाइम, वेळ द्यावा लागणार आहे. सेकंड, इकॉनॉमिकल रिस्क. थर्ड, सायकोलॉजिकल रिस्क, सक्सेस मिळतच नाही, बरोबर आहे? सायकोलॉजिकल रिस्क. आणि ह्या सगळ्या रिस्कचं स्टेजेस आपण पार केल्यानंतर अल्टिमेटली यू विल गेट द फायनल आउटपुट. रिस्क तर आहेच. जर समजा इडेसने रिस्क घेतलंच नसतं, अजून अंतर होतो. Okay, the third point is problem solving skill help overcome challenges effectively. Okay, problem solving skill असलंच पाहिजे आपल्याला. ऑब्झर्वेशन झालं, प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला, देन आपण त्या प्रॉब्लेमला सोल्युशन देतो. हे तर सिंपल 3 स्टेज मध्ये आपल्याला काय तर इनोव्हेशन माइंडसेट क्रिएट करता येईल. सगळ्यात पहिलं काय पाहिजे आपल्याला, ऑब्झर्वेशन स्किल. सेकंड, रिस्क टेकिंग कॅपेबिलिटी. And final last one is nothing but problem solving skill. आता problem solving skill कसं improve होणार आहे? Practice ने. तसं हो की नाही? अवघा जन्मला आपल्याला चालायला येत होतं का, बोलता येत होतं का? थोडं थोडं पडत धडपडत काय तर करत आपण पायावर उभा राहतो, नंतर पुन्हा जरा हात धरून चालायला शिकतो. दिस इज नथिंग बट द व्हॉट वी से प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. थोडं 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 प्रॉब्लेमला अडथळेला, सायकल चालवताना पण तेच झालंय, गाडी चालवताना तेच झालंय. थोडं थोडं अडथळे आपण कमी करत 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 पुढे पण पोहोचलोय, तिथं पण पोहोचलो. सो दीज आर द 3 स्टेजेस. ओके, टू क्रिएट द इनोव्हेटिव्ह माइंडसेट. आता लक्षात ठेवा, ज्याचे त्याच्याचे इंजिनिअरिंग फील्ड वेगळं वेगळं असेल. कोण इलेक्ट्रिकल असेल, कोण मेकॅनिकल, कोण सिव्हिल, कोण सीएससी, कोण आयटी, व्हॉट मे बी. ऍटलीस्ट इकडे तिकडे जाताना लक्ष द्यायचे की बाबा इथं काय तर प्रॉब्लेम मला सापडतंय ना, त्याच्यावर मी काम करू शकतो. बरोबर? इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग येतात आता बघा, टावर टावरवर काय इकडं तिकडं, बरोबर? सिव्हिल वाल्याला बघा, इन्फ्रास्ट्रक्चर चेक करत राहा, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय अडचण आहे का, कुठं काय करता येतंय का, बरोबर आहे? आयटी वाल्यांनी चेक करा, सीएस वाल्यांनी चेक करा, मोबाईल आहे इकडं तिकडं बोलतं चालतं काय तरी, इलेक्ट्रॉनिक्स वाल्याने आयओटी टेक्नॉलॉजीचा यूज करू शकतो. तसं आपण हे ऑब्झर्वेशन करत
तुम्हाला माइंडसेट क्रिएट करायचा आहे. ओके, शुड यू प्रोसीड फॉर नेक्स्ट पार्ट? चल, गुड. इनोव्हेशन इकोसिस्टम. आता बघा थोडंसं महत्वाचं पॉईंट. तुम्हाला सगळं माहिती हो, सगळं डोक्यात काय म्हणतो चित्र विचित्र आयडिया आले, काय तर करायचं, मला कसं करायचं काय सगळं माहिती, पण तुमच्याकडे इकोसिस्टमच नाही. तुम्हाला करायला कोण प्रोत्साहन देत नाही, तुम्हाला त्या गोष्टी करायला कोणी सपोर्टच करत नाही. घरचे म्हणतात काय तर करावं लागतं. So we have to develop such kind of ecosystem. The very first point is collaboration. एकट्याच जमत नाही, मित्राला घ्या, मैत्रिणीला घ्या, शेजाऱ्याला घ्या, बरोबर. We have to prepare a collaborative community. आता collaborative community चा फायदा काय होतो, काय बेनिफिट होईल collaborative community चा? आयडिया जी आहे ना ती पॉलिशिंगला लागते. लक्षात आपल्या इथे जवळ लांब जायचे कारण आपल्या इथे कोठारी म्हणून ग्रुप आहे, कोठारी पाईप्स माहिती आहे का? ते 7 मित्र मिळून ती कंपनी तयार केलेली आहे, आता मोठी कंपनी. कोलॅबोरेटिव्ह सक्सेस. ओके, सेकंड पॉइंट इज एन्व्हायरमेंट्स. वातावरण कसं पोषक पाहिजे, बरोबर. तुम्ही 4 जण बसला कुठेतरी काय तर काम करायला, कोणतरी तुम्हाला हसतं, करायचं नाही तर बसायचं नाही, तुमच्यासाठी आहे काही असं आहे. तर एन्व्हायरमेंट इट शुड बी, इट ऑल्सो मॅटर्स. दे टूल्स, तुम्हाला काय तर काम करतात तसे टूल पण लागणार. आता आपल्या तुम्हाला माहिती असेल जेव्हा तुम्ही यूज पण केला असेल 3D प्रिंटर आपले तर चालू करू शकतो. वी हॅव दॅट फॅसिलिटी. आपली इकोसिस्टम एवढी स्ट्रॉंग आहे ना स्वेरेजी, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही अचीव करू शकता. दिस इज नथिंग बट द इकोसिस्टम. टूल्स अवेलेबल पाहिजे. आता मला काय करायचंय, मला समजा एक प्रोजेक्टर काढायचंय, काढून बसवायचं, हाताने फिरवते त्याला का उलटते, we require the proper tools. Yes or no? So that ecosystem should consist of collaboration, environments and tools. अजून भरपूर गोष्टी आहेत पण शॉर्ट टर्म साठी आपल्याला लक्षात असलं पाहिजे, असलं पाहिजे. ओके, आता आपल्या इथं काय काय इकोसिस्टम आपण थोडंसं बघू. आणि तुम्हाला जर समजा काय अडचण आली, तुम्ही कुठेतरी जाऊन गायडन्स पण घेता आलं पाहिजे. दॅट इज वाय वी हॅव वन सेल IIC, इन्स्टिट्यूट इनोव्हेशन काउन्सिल. ओके, इन्स्टिट्यूट इनोव्हेशन काउन्सिल मध्ये बॉडी मेंबर्स आहेत. लास्ट टाइम आपल्याला 3.5 स्टार रेटिंग मिळालेलं आहे. ही अशी इकोसिस्टम आहे ना, या इकोसिस्टमचा यूज करून वी हॅव अचीव्ड व्हॉट वी से एन नंबर ऑफ प्राइजेस. आविष्कारामध्ये आपण प्राइज मिळवलं, डिपेक्स मध्ये प्राइज मिळवलं. लक्षात घ्या, SIH स्मार्ट इंडिया हॅकेथॉन तिथं पण आपण पोहोचलेलो आहे शेवटच्या स्टेज पर्यंत. आता अजून एक ग्रुप शॉर्टलिस्ट झालेला. So we need some expertise. चाटाक इंडिया बघितलं असेल कोणतरी, बरोबर. तिथे एक्सपर्टाइज लागतं काय सिच्युएशन मध्ये. आयडिया टू प्रोडक्ट, प्रोडक्ट टू मार्केटिंग, मार्केटिंग टू इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट टू द रायझिंग द व्हॅल्यूज. भरपूर स्टेज त्याच्यामध्ये तुम्हाला त्या इकोसिस्टमचा 100% बेनिफिट होतो. ओके, आपल्याकडे NB पासकर सर चेअरमॅन आहेत. इज द एक्स फॉर्मर डायरेक्टर ऑफ MSPT एज्युकेशन, ती फॉर्मर डायरेक्टर MSPT चे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, इज द चेअरमॅन. बाकीचे एक्सपर्ट्स भरपूर आहेत. ओके, लेट्स मूव टुवर्ड्स स्टेजेस ऑफ इनोव्हेशन. सगळ्यात महत्त्वाचं काय, इन्स्पिरेशन पाहिजे, देन डेव्हलपमेंट, देन टेस्टिंग. त्याच्या पुढे अजून आहे इन्स्पिरेशन. कसं इन्स्पिरेशन मिळणार आहे, इन्स्पिरेशन आपण थोडंसं कन्वर्ट करून मोटिवेशन. सेल्फ मोटिवेटेड असलं पाहिजे. मी सांगतोय म्हणून मोटिवेट होण्यात काय अर्थ. Yes or no? Then development, then testing. इन्स्पायर झाले काय तर तयार केलं त्याला मी टेस्ट करू. ओके, इथं संपतं का नाही, आपल्याला थोडं पुढे जावं लागेल. द नेक्स्ट पार्ट इज लॉन्चिंग, स्केलिंग अँड बेस्ट प्रॅक्टिसेस. मी आयडिया घेतली, काय तर तयार केलं, त्याला टेस्ट केलं, ते व्हॅलिडेट झालेलं आहे, मग त्याला मला काय करायचं, मार्केटमध्ये आणायचं. दॅट इज व्हाय वी रिक्वायर सम लॉन्च. आपल्याला लॉन्च करावं लागेल. देन स्केलिंग, त्याला वाढवायचं हो, बिझनेस वाढला पाहिजे ना. अल्टिमेट एम काय, मनी. देन फायनली बेस्ट प्रॅक्टिसेस. स्केलिंग वाढवण्यासाठी आपल्याला काय 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 करता येईल ते करावं लागेल. कोणाचा फीडबॅक घ्यावा लागेल, कोणाला जाऊन भेटी घ्यावं लागते. फीडबॅक इज द बेस्ट टूल टू इम्प्रूव्ह युअरसेल्फ. विचारा तुमच्या मित्राला मैत्रिणीला की माझ्यामधलं असं काय आहे की जे तुला वाटतं की मी इम्प्रूव्ह करू शकतो. टेक द फीडबॅक. आता नाही, नंतर.
चलो नेक्स्ट आय हॅव प्रिपेअर्ड दिस ट्री यू कॅन सी, ज्याच्यामध्ये तुम्हाला इनोव्हेशन काय थोडक्यात करून जर्नी कशी असणार. द व्हेरी फर्स्ट इज आयडिएशन, सेकंड वन इज रिसर्च अँड डेव्हलपमेंट, थर्ड वन इज कन्सेप्ट डेव्हलपमेंट, फोर्थ वन इज प्रोटोटायपिंग. ह्या पार्ट पहिला कव्हर होतो. आयडिएशन मध्ये डोक्यात काय तर आलं पाहिजे. देन रिसर्च अँड डेव्हलपमेंट, एक्झिस्टिंग मध्ये काय आहे का त्याच्यावर आपलं चेक करायचं. यू हॅव टू चेक. मोबाईल आता सध्या आहे का मार्केटमध्ये एक्झिस्टिंग, त्याच्यामध्ये मला काय करता येईल, काय आयडिया आले आता ऑलरेडी आहे, त्याच्यामध्ये मला काय करता येईल. देन कन्सेप्ट डेव्हलपमेंट, त्याचा स्टडी करून आपण एक कन्सेप्ट डेव्हलप करू. 3-4 कन्सेप्ट येतील, कशावर काम करायचं आपल्याला नंतर ठरवायचं असतं. देन वी आर गोइंग टू प्रिपेअर सम प्रोटोटाइप. प्रोटोटाइप म्हणजे काय? यस, प्रोटोटाइप म्हणजे काय? अनफिनिश्ड गुड म्हणून. अनफिनिश्ड गुड म्हणजे काय? रॉ मटेरियल कसं असतं तसं काहीतरी जोडून काहीतरी करून मी तयार करायचं, ऍटलीस्ट आउटपुट दाखवतो. ओके, ते नेक्स्ट पार्ट इज टेस्टिंग अँड व्हॅलिडेशन. ते प्रोटोटाइप मी तयार केलेले, कन्सिडर आय हॅव प्रिपेअर्ड दिस पेन, आणि मला ह्याला चेक करायचं. चेक करायचं म्हणजे काय करावं लागणार आहे, प्रोटोटाइप प्रिपरेशन एवढं फिनिशिंग नसणार आहे, त्याच्यामध्ये काहीतरी एक ड्रॉबॅक असणार आहे म्हणा, किंवा ते अजून फिनिशिंगला जायचं आहे. मग आपल्याला काय करावं लागणार, टेस्टिंग करावं. टेस्टिंग म्हणजे काय, असं लिहितंय का, असं लिहितंय का, बरोबर आहे, ग्रॅव्हिटीच्या अपोजिट लिहितंय का, सगळं चेक करावं लागणार आहे. So that is nothing but testing and validation. Next point is implementation and launch. हा सगळं टेस्टिंग झालेलं आहे, व्हॅलिडेट झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, ते मार्केटमध्ये आणायचं. आपल्याला काय करायचं, लॉन्च करावं लागेल. बरोबर आहे, लॉन्चिंग सेरेमनी असते बघा, टाटाची ही गाडी लॉन्च झाली परवा, बरोबर आहे का. आपण काय करतो, लोक पण पोचलं पाहिजे. द नेक्स्ट पोस्ट लॉन्च इव्हॅल्युएशन. लॉन्च केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी ऍडिशन किंवा डिलिशन करता येतंय का, हे आपल्याला चेक करावं लागतं. ओके, ते लास्ट पॉइंट इज कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रुव्हमेंट करत राहावं लागतं. टाटाने एकच गाडी काढली किंवा नॅनो काढली, फेल गेली, परत त्याच्यामध्ये दुसरी काढली, तिसरी काढली, चौथी काढली, असं वाढत 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 चाललं. So all these are the stages where we have to follow. Then and then only our journey get complete to this point. Okay? Let's check the examples, real world examples. The first is Tesla. Inspiration about Tesla. Tesla ला ह्युमनलेस गाडी काढायची, तयार करायची होती, केली ते, बरोबर. Then what? Innovation. Innovation काय त्याच्यामध्ये, ह्युमनलेस गाडी, बरोबर. The next impact काय झालं, अशी काय तर गाडी आहे की बाबा त्याच्यामुळे काय होतंय, यस, त्याच्यामुळे काय होतंय, ह्युमनलेस, जे माणूस नसताना देखील आपल्याला गाडी चालवता येते, ड्रायव्हर नकोय आपल्याला. इन्स्पिरेशन काय होतं बा, कसं इन्स्पिरेशन होतं, काहीतरी सस्टेनेबल प्रोडक्ट डिझाईन करायचं होता टेस्ला. हु इज द फाउंडर ऑफ टेस्ला? तर एकच बिझनेस आहे ना गाडी तयार करायचं, किती लोक चालतात. It has that kind of creative mind. Okay, let's take the another example. Google search platform आहे आपल्याकडे. एक अशा अल्गोरिदम वरती काम करतं, त्याच्यामुळे आता बघा कोणाचा पण मोबाईल काढा, त्याच्यामध्ये सर्च करा, तर आपण we are going to utilize the Chrome, Microsoft, and there the very first preference for the searching purpose is Google. Yes or no? Google सर्च इंजिन यूज करतो. त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट काढली, तेव्हा सगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल होतात. ओके, देन ऍक्सेसिबिलिटी, इझिली अवेलेबल आहे ना, ग्लोबली इझिली अवेलेबल. मी इंडियामध्ये जाऊन जे सर्च करतोय, द सेम थिंग वी कॅन सर्च इन फॉरेन ऑल्सो. ओके, देन इम्पॅक्ट काय व्हायचं, सगळेजण गुगलला प्रेफरन्स देतात फॉर द ॲज अ सर्च इंजिन. एवढं इझी आहे का होतं, आपण जसं समजतो तसं तेवढं इझी आहे का नाही. So they have to utilize their creative mindset at each stage. त्याच्यामुळे ते इम्प्रूव्ह करत राहावं लागते, सतत इम्प्रूव्ह करावं लागतं. ओके, आलं शेवटला. Let's conclude this point now. Conclusion कडे येण्या इनोव्हेशन काय कळालं सगळ्यांना, इनोव्हेशनचे स्टेजेस काय कळाले, काय काय कळालं.
किती आहे? 3 आहेत ना? नक्की 4 आहेत. 4 types are there. Okay. त्यानंतर आपण काय चेक केलं? यस, त्यानंतर काय चेक केलं? How to create the innovative mindset. माइंडसेट कसं क्रिएट करायचं हे चेक केलं. दे. हा, नंतर काय केलं? Yes. We have checked the environment म्हणून आपण त्याला इकोसिस्टम म्हणू आपण. ते असले पाहिजे. And we have that kind of such kind of ecosystem. Then we have checked some examples. जो example लेते हैं, it is the best examples. Okay, first Example we have taken, that is nothing but the Tesla. Second one is Google. Let's conclude this point now. की टेक अवे पॉइंट्स काय तुमच्यासाठी? व्हेरी फर्स्ट पॉइंट आपण हे पॉइंट तुम्हाला रीड आउट करायचे. कोणी रीड करा ते तुमच्यासाठी. माझ्यासाठी राईट, माझ्यासाठी तुमच्यासाठी. So very first point is importance of innovation. So who will read this? सगळे वाचायचं? ओके चल गुड. हां स्टार्ट. Innovation to solve real world problems effectively. To solve real world problems Effectively. हे सगळ्यात महत्त्वाचं टेक अवे पॉइंट आहे. नेक्स्ट पॉइंट चलो. द इनोव्हेशन प्रोसेस. प्रोसेस कसे? इनोव्हेशन प्रोसेस yes, it is the process from idea to reality. Yes or no? Yes, this is the takeaway point. Next, innovative mindset. What is the takeaway point here? First word, cultivating. Cultivating म्हणजे काय? आपल्या शेत असेल ना? कल्टिवेटर यूज केलं आहे कधी? काय असतं ते? काय करतात? कल्टिवेटर्स ते काय करतात माहिती आहे का? कल्टिवेटर काय करतात? पूर्ण माती खालतीवर वरती खाली करतात. कळलं का नाही? म्हणजे काय होतं? जमीन सुपीक होते ना? बरोबर आहे का? So that is why we have to Cultivate our mindset. Likewise, we should have the courage to create something. Creativity mindset आली पाहिजे. Okay? So all these are the takeaway points. काही जण लिहून घेतलं असेल तर बरं असेल, नसेल तर लक्षात ठेवा. These are the takeaway points. ठीक आहे? So this is connect with us म्हणलेलं आहे. मी माझा नंबर दिलेला आहे, मेल आयडी दिलेला आहे. फॉर एनी काइंड ऑफ इनोव्हेशन पर्पज यू कॅन reach to me. My location is electrical vehicle lab where you can reach and you will get something. तुम्ही म्हणत नाही तुम्हाला काहीतरी अशी गोष्ट मिळेल जेणेकरून you will start your innovation journey. Okay? You will have 5 minutes Q&A session. तुम्हाला काही विचार असतील you can ask. आता मी एवढं सांगतो म्हणजे मी पण काय तर केलेलं असेल ना. बरोबर आहे. त्यात मी काय केलं माझ्या थ्रू काय सक्सेस मिळाले स्टुडंटला हे सांग. 2 years back, 2 वर्ष आधी we have prepared one machine, that is vermicelli machine. That vermicelli machine we have patented. तो vermicelli machine म्हणजे काय? सेवा करायची मशीन. आता सेवा करायची मशीन म्हणजे काय? कधी सोपी गोष्ट. इकडून पीठ टाकलं, इकडून ते फिरवलं, तरी सेवा. एवढं सोपं आहे का नाही? मेहनत
गटाची वगैरे महिला काम करतात. एक माणूस तिकीट दाबायला लागतो, एक माणूस फिरवायला लागतो, बरोबर, शेवा करायला टाकायचं. सो वी हॅव इलिमिनेटेड वन पर्सन. आपण काय केलं, ते जो वर बसून माणूस फिरवत होतो, बरोबर आहे, त्या माणसाला काढून टाकलं आपण. त्यासाठी वी हॅव प्लेस वन मशीन. आणि ती मशीन कुठली बसवली आपण, वायपर्स आहे, वायपर गाडीचं वायपरची मोटर बसवली त्याच्यात या ठिकाणी. आणि वी हॅव मेड द प्रोव्हिजन, ती बॅटरीवर पण चालते, इलेक्ट्रिसिटीवर सप्लायवर पण चालते. आणि वी हॅव हाईड वन पेट. ओके, त्याच्यानंतर काय केलं, वी आर नॉट मेंबर ऑफ ड्रोन टीम. ड्रोनवर आम्ही काम करायला चालू केलं. तर ड्रोन सगळेजण यूज करतात, बरोबर, मॅक्सिमम फोटो काढण्यासाठी, सर्व्हिलन्ससाठी. पण ड्रोन चालवणं सोपं आहे का, अवघड आहे का, आणि कॉस्टली आहे. त्यासाठी ड्रोन पायलट ट्रेनिंग प्लॅटफॉर्म आपण डिझाईन केलं. आणि असा प्लॅटफॉर्म डिझाईन केला ड्रोन पायलट ट्रेनिंगसाठी. आणि वी हॅव implemented in such a way that project got the best project award for our institute. We have published a good paper. Research work म्हणून आपण पेपर केला. आता त्याच्यामध्ये आम्ही पुढच्या वर्षी काय केलं, आपण त्याच्यामध्ये थोडीशी अजून इम्प्रोव्हायझेशन केलं. आपल्याला पॅरामीटर टेस्ट करता आले पाहिजे, बरोबर, पॅरामीटर टेस्ट करता आले पाहिजे ना. ड्रॉबॅक का ड्रोनचा बॅटरी थोडंसं कमी ऑपरेट होतं, फ्लाय झाल्यानंतर लगेच बॅटरी डाऊन होती, आपण त्याला बॅटरी चेंज करायला लागलो. So we should check each and every parameter. मग आपण काय केलं, ते स्टेज मध्ये त्याच्यामध्ये आपण असे सेन्सर बसवले की ते पॅरामीटर चेक करतो. आणि दॅट प्रोजेक्ट गॉट द फर्स्ट प्राइज इन डिफेक्स मोबिलिटी एरिया. आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढचं काय, देन वी हॅव स्टार्टेड विथ वर्किंग विथ द ईव्ही सेक्टर्स. ईव्ही सेक्टर मध्ये मी बघितलं असताना मध्ये काय होतं, इंजिनियर्स जे होतं ना, ती गाडी ठेवली होती सामान्य. वी आर स्टील वर्किंग ऑन इट. आपण स्वतःचे एक ईव्ही डिझाईन करतो. संपत आलेले 1 महिना 2 महिन्यामध्ये तुम्हाला ती ईव्ही आपली इथे रन झाली नसेल. ईव्ही ड्युटी असणार आहे. तर आपण असे रिसर्च करतोय की जेणेकरून त्याचा बेनिफिट समाजाला पण होईल, आपल्याला पण. आपल्याला बेनिफिट कसं होतं, कुणाला पब्लिसिटी नको, कुणाला रिकॉग्नायझेशन सगळ्यांनाच पाहिजे. रीलवर ती पब्लिसिटी वेगळी झाली, पण ऍक्च्युअल वर्क करून तुम्हाला जर समजा एखादी गोष्ट कळाली, तुम्हाला कोणतं रिकॉग्नाइज करायला लागलं, ती गोष्ट कसं. सो यू शुड डेव्हलप सच काइंड ऑफ माइंडसेट. आणि हे सगळं मी एकट्याने केलं असं आहे. डिफरंट टीम्स आहेत, स्टुडंट टीम्स आहेत. त्या स्टुडंट्सला फक्त मेंटेन करत जातो. दे विल गेट such kind of opportunities. त्याच्यामध्ये सक्सेस होईल. अजून एक प्रोजेक्टवर काम करतो, स्प्रेइंगवर काम करतो, त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग व्हेकलवर काम करतो. शेतामध्ये गाडी जर आपल्याला स्प्रेसाठी पाठवायची, काय करतो, कसं त्याचं काम चालू. भरपूर गोष्टी, इनोव्हेटिव्ह गोष्टी करतो. ओके, सो इफ एनीवन हॅव एनी काइंड ऑफ क्वेश्चन, एनी काइंड ऑफ डाऊट, काय विचारत असेल, यू कॅन आस्क. काय आहे का? यस, एनीथिंग. काय तर असलं पाहिजे. क्वेश्चन येत नाही म्हणजे याचे दोन अर्थ होतात. एक तर सगळं कळालंय, ड्रोनचं you will get on Google Scholar. Google Scholar is one kind of platform where you can get n number of papers, research paper. टाइप करता तो जरा तुम्हाला किसी you get research मार्क मिळतो. त्यानंतर elsewhere एक आहे, त्यानंतर research gate म्हणून एक आहे, घेऊन घ्यावं. आता काही गोष्टी आहेत ना, हे आधीच काळ तर बेस्ट असतं. सुरुवातीच्या काळात युनिव्हर्सिटीला तुम्हाला बद्दल चांगल्या गोष्टी कळाल्या, you will definitely achieve something. शेवटच्या वर्षापर्यंत आहे, पण तुम्ही काय तर काय असायचे. पहिलं काय सांगितलं, गुगल स्कॉलर. सेकंड आहे एल्सवेअर, सर्च इंजिन्स आहे. एल्सवेअर त्यानंतर आहे रिसर्च गेट. ऑल दीज आर द प्लॅटफॉर्म्स. तीन सध्या सिच्युएशन मध्ये तीन सफिशियंट आहे तुम्हाला. तुम्हाला जर समजा एखादा रिसर्च वर्क सर्च करायचं आहे,
त्याच्यानंतर अजून एक पेटेंट इंडिया. पेटेंट इंडियावर गेलो तर तुम्हाला जर समजा एखादी एक्झिस्ट सिस्टीम आहे, तुमच्या डोक्यात काहीतरी आयडिया आली आणि ती असे लोक आहे का नाही, त्याचे प्रोडक्ट आहे का नाही, यू वांट टू चेक, यू कॅन चेक ऑन पेटेंट इंडिया पोर्टल. ओके. नेक्स्ट अजून काय विचारायचं? असं थोडंसं ब्रेनस्टॉर्मिंग झालं ना, काय तर चांगल्या गोष्टी बाहेर येतात. अरे विचार काय आम्ही काय म्हणतो होतो क्वेश्चन म्हणजे याचा दोन अर्थ होतात. एक तर सगळं कळालं, नाहीतर काहीच कळालं. तर मला वाटतं तुम्ही फर्स्ट स्टेज मध्ये असतात किंवा नाही. होप यू गॉट ऑल दोज थिंग्स. कळालं का सगळं? ओके. शुड वी कन्क्लूड? चलो, थँक यू. स्क्रीन बंद करो.